ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये, सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला। शिवसेनेने पक्षनिधीतनं त्या मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं। अडवाणीजी आणि मुरली मनोहरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं होतं। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर शाब्दिक हल्ला चढवलाय। एकीकडे राम मंदिर उद्घाटनाची तारीख जवळ येऊ लागली आहे, तर दुसरीकडे राजकीय वाद वाढत चाललाय। सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय। उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र टाकलंय। ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात, म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही, असे जेव्हा दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे। त्याच्यामुळे अयोध्येत मी कधी जाईन, कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन। तूर्त मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये, हीच माझी अपेक्षा आहे। राम मंदिर आंदोलनातील सहभागावरून आता दोन्ही बाजूनं दावे प्रतिदावे सुरू झालेत। अयोध्या आंदोलनातील शिवसेनेच्या सहभागाविषयी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सवाल उपस्थित केलाय। जगामध्ये चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात। ही तीच मंडळी आहे की ज्या मंडळींनी मागच्या काळामध्ये प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावर कोर्टात प्रश्नचिन्ह उभं केलं होतं। यांच्याकडनं काही फार अपेक्षा नाहीये। फडणवीसांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिलंय। त्याने तेच चढले असतील आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही, पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते, उपनेते, उपाध्यक्ष काहीतरी। लालकृष्ण अडवाणींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा। खरं तर राम मंदिर उद्घाटन निमंत्रणावरून देखील राजकीय वाद चिघळलाय। अद्याप आपल्याला निमंत्रण आलं नसल्याचं स्पष्ट करतानाच ठाकरेंनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना डावलण्यात आल्याचं सांगत भाजपला चिमटा काढलाय। एकीकडे राम मंदिर उद्घाटनाच्या तयारीला वेग आला असतानाच राजकीय वादाचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय। राम मंदिर ही भाजपची खासगी मालमत्ता नसल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर या वादाला तोंड फुटलं। गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर उद्घाटनाभोवती राज्यातील राजकारण फिरत असल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।